गणेश विसर्जनाच्या दिवशी विरार सफाळे सुवर्णदुर्ग रोरो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचा जीव बचावला. यात एका महिलेचाही समावेश आहे. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विरारच्या मारंबळपाडा जेट्टीवर एका कुटुंबाने आपला घरगुती गणपती बाप्पा विसर्जनासाठी समुद्राकडे प्रयाण केले होते. कुटुंबात सुमारे 6 ते 7 जण होते. पालिकेकडून विसर्जन व्यवस्थेसाठी कर्मचारी हजर नसल्यानं त्यांनी स्वतःच समुद्रात उतरून विसर्जन करण्याचे धाडस केले. स्थानिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 पुरुष आणि 1 महिला थेट समुद्रात उतरले. समुद्राची खोली आणि पाण्याचा वेग लक्षात न आल्यानं तिघेही समुद्राच्या खोल पाण्यात वाहत गेले. ते बुडत असल्याचे लक्षात येताच तेथील सुवर्णदुर्ग रोरो सेवेचे कर्मचारी तत्काळ फेरीबोट घेऊन त्यांच्या दिशेने धावले. त्याचवेळी एका स्थानिक मच्छीमार बांधवानेही आपली बोट घटनास्थळी नेली. यामुळे दोघा पुरुषांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तर थोड्या अंतरावर वाहत गेलेल्या महिलेचा जीव स्थानिक मच्छीमाराने आपल्या छोट्या बोटीच्या मदतीने वाचवला. समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे हे तिघेजण 1 ते 1.5 किलोमीटर आतपर्यंत वाहून गेले होते. परंतु रोरो कर्मचाऱ्यांची तत्परता आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्या मदतीमुळे ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली आहे.